नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत। रोज वापरण्यासाठी किंवा रोज ऑफिसला घालून जाण्यासाठी असं छोटं नाजूक। त्याच्यासाठी मी मंगळसूत्राची वाटी घेतलेली आहे, हे बघा एक, आणि गहू मणी घेतलेले आहे, ती गोल्डन मणी घेतलेले आहे, ती बारीक मणी घेतलेले आहेत काळे, आणि सोनेरी कलरचे पण बारीक मणी घेतलेले आहे। तर हे बघा धागा घेतलेला आहे मी इथे डबल करून घेतलेला आहे आणि सुईत वळून घेतलेला आहे। ही बंद बाजू आहे। आता ही बंद बाजू आहे। तर आपलं हे जे मंगळसूत्र आहे हे बघा ह्या होलमध्ये टाकून आपल्याला इथे फासा बसवून घ्यायचा आहे। आणि मग आपल्याला सुरुवातीला एक काळा साईजचा मणी छोटा आणि त्यानंतर गोल्डन मणी हे सोनेरी कलरचे असे एक एक मध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर 11 मणी वावायचे आहेत, त्यामध्ये आपल्याला काळे आणि सोनेरी कलरचे मणी असे मध्ये मध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे बघा आता 11 मण्यानंतर आपल्याला एक गोल्डन मणी वावायचा आहे छोट्या साईजचा, आणि त्यानंतर मोठ्या साईजचा चमकीचा मणी एक घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे, हे बघा। आणि यानंतर आपल्याला एक गहू मणी वावायचा आहे मध्ये, हे बघा। आणि यानंतर आपल्याला परत छोट्या साईजचा गोल्डन मणी वाहून घ्यायचा आहे, आणि मध्ये हा डिस्को मणी घातलेला आहे। तर मगाशी मी घ्यायला विसरली होती। आणि हे बघा असा चमकीचा मणी आहे तो मोठा काळा, आणि यानंतर परत आपल्याला एक छोटा गोल्डन मणी घ्यायचा आहे, हे बघा याप्रमाणे। आणि आता यानंतर आपल्याला परत 11 मणी टाकायची आहे, ती काळे मणी आणि हे बघा आता 11 मण्यानंतर आपल्याला एक गोल्डन मणी घालून घ्यायचा आहे मध्ये, आणि यानंतर परत आपल्याला 11 मणी वाहून घ्यायचे आहे, ती सोनेरी कलरचे, आणि त्यामध्ये हे काळे असे 11 मणी काळे वावलेले आहे यामध्ये। हे बघा आता 11 मण्यानंतर परत आपल्याला एक गोल्डन मणी घ्यायचा आहे, त्यानंतर काळा मणी मोठ्या साईजचा घ्यायचा आहे, आणि त्यानंतर परत एक छोटा गोल्डन मणी टाकायचा आहे, आणि मग मध्ये गहू मणी टाकायचा आहे। हे बघा आता परत तिथे गोल्डन मणी, ब्लॅक मणी आणि गोल्डन मणी टाकायचा आहे, आणि यानंतर परत आपल्याला इकडे काळे आणि सोनेरी कलरचे मणी मागच्या साईडला हे जास्तीचे घ्यायचे आहे, ते थोडे म्हणजे आपल्याला जितकं लांब हवं आहे तितकं घ्यायचं आहे। हे बघा आता मागच्या साईडला मी काळे मणी जास्तीचे ओवून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू ओवून घ्यायचा आहे। तर हे बघा मागच्या साईडने सुई घालायची, आणि म्हणजे त्याचं तोंड हे पुढच्या साईडला येऊन जाईल, आणि सुई म्हणजे स्क्रूचं तोंड मोठं असतं म्हणून आपण एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे, कोणता पण मणी, म्हणजे मग गाठण असते ती व्यवस्थित बसते, हे बघा। आणि आता आहे ना उरलेला धागा आपल्याला थोडंसं कापून टाकायचं आहे, आणि हा जो स्क्रू आहे त्या स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून आपल्याला 3 ते 4 गाठण मारून घ्यायची आहे ती, आणि नंतर तो धागा कापून आणि मेणबत्त्याने चिपकवून घ्यायचा आहे। हे बघा आता दुसऱ्या साईडला सेम मी धागा तसाच बांधून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपल्याला 11 मणी आणि त्यामध्ये हे सोनेरी कलरचे मणी
आणि काळे 11 मणी असे टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर परत आपल्याला एक गोल्डन मणी, त्यानंतर काळ्या साईजचा मोठा मणी, परत एक गोल्डन मणी आणि गहू मणी टाकायचा आहे मध्ये। हे बघा असं छान। आणि परत त्याच्या साईडला एक गोल्डन मणी, त्यानंतर ब्लॅक मणी आणि परत एक गोल्डन मणी। आणि यानंतर परत आपल्याला 11 मणी वावायची आहे, ती सोनेरी आणि काळे, त्यामध्ये असे 11 मणी आहेत हे। आणि त्यानंतर मध्ये आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे। आणि यानंतर परत आपल्याला काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी असे 11 मणी वाहून घ्यायचे आहे ते। हे बघा। आणि आता ह्या 11 मण्यानंतर आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर काळा मणी टाकायचा आहे चमकीचा मोठ्या साईजचा, परत एक गोल्डन मणी, दोन्ही पदर सारखे खेचून घ्यायचे व्यवस्थित। आणि त्यानंतर मध्ये आपल्याला गहू मणी टाकायचा आहे। परत आपल्याला गहू मण्याच्या बाजूला गोल्डन मणी आणि गोल्डन मण्यानंतर मोठ्या साईजचा काळा मणी टाकायचा आहे आणि परत आपल्याला गोल्डन मणी छोट्या साईजचा। आणि यानंतर मागच्या साईडला आपल्याला परत म्हणजे जितकं लांब हवा असेल तितके आपण काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी टाकू शकतो। हे बघा। आता यापेक्षा लांब हवा असेल तर तुम्ही वाढवू शकता मणी इथे। आणि आता यानंतर आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचा आहे। तर जसं आपण ह्या साईडचं वावलं आहे तसं पाठीमागच्या साईडने वावायचा। आणि त्यानंतर आपल्याला छोटासा एक काळा मणी वाहून घ्यायचा आहे सुईमध्ये, म्हणजे धागा निष्ठत नाही। हे बघा। आणि आता उरलेला धागा कापून तिथे आपल्याला सेम 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत छोट्या। आता इथे हे बघा एकदम तोंडाजवळ पकडायचं आहे, कारण सैल सोडलं तर मग एकदम ढिल्लं ढिल्लं येतं। हे बघा असं व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारून घेते मी। हे बघा आता इथे वाटी टाकलेले आहे मी, त्याच्या बाजूला गहू मणी आणि नंतर हे मणी टाकलेले आहेत। तर हे बघा असं छान दिसतं डेली यूजसाठी। तर तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद।